नमस्कार मित्रांनो. आजच्या या व्हिडिओमध्ये आपण पाहणार आहोत मे 2026 मधील अतिशय महत्त्वाच्या चालू घडामोडी आणि जीके प्रश्न. व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा आणि तुमचा स्कोर कमेंटमध्ये सांगा. चला तर सुरू करूया. प्रश्न क्रमांक 1. भारत आणि UAE दरम्यान मे 2026 मध्ये झालेल्या ऐतिहासिक कराराअंतर्गत एकूण किती कोटी रुपयांच्या गुंतवणुकीची घोषणा करण्यात आली आहे? योग्य उत्तर आहे 40,000 कोटी रुपये. पंतप्रधान मोदी यांच्या UAE दौऱ्यात ऊर्जा, संरक्षण आणि पायाभूत सुविधांसाठी सुमारे 40,000 कोटी रुपयांचा करार करण्यात आला आहे. प्रश्न क्रमांक 2. पंजाब सरकारने सुरू केलेल्या मेरी रसोई योजनेचे मुख्य वैशिष्ट्य काय आहे? योग्य उत्तर आहे निणी रेशन कार्ड धारकांना दर 3 महिन्यांनी मोफत फूड किट देणे. या योजनेअंतर्गत सुमारे 40 लाख गरजू कुटुंबांना पोषणयुक्त आहारासाठी मोफत फूड किट दिले जाणार आहेत. प्रश्न क्रमांक 3. मे 2026 मध्ये केरळच्या नवीन मुख्यमंत्रीपदी कोणाची निवड झाली आहे? योग्य उत्तर आहे VD सतीसन. काँग्रेस नेते VD सतीसन यांची केरळच्या नवीन मुख्यमंत्रीपदी निवड करण्यात आली आहे. प्रश्न क्रमांक 4. नवी दिल्लीत आयोजित ब्रिक्स परराष्ट्र मंत्र्यांच्या बैठकीचे अध्यक्षपद कोण भूषवणार आहे? योग्य उत्तर आहे S. जयशंकर. भारताचे परराष्ट्र मंत्री S. जयशंकर या बैठकीचे अध्यक्षपद सांभाळणार आहेत. प्रश्न क्रमांक 5. भारताचे पहिले मेगा ग्रीनफील्ड शिपयार्ड कोठे विकसित केले जाणार आहे? योग्य उत्तर आहे थुथुकुडी, तमिळनाडू. हा प्रकल्प मॅरीटाईम अमृतकाल विजन 2047 अंतर्गत विकसित केला जाणार आहे. प्रश्न क्रमांक 6. भारताने मेगा ग्रीनफील्ड शिपयार्ड विकसित करण्यासाठी दक्षिण कोरियाच्या कोणत्या कंपनीसोबत करार केला आहे? योग्य उत्तर आहे HD कोरिया शिपबिल्डिंग अँड ऑफशोर इंजिनिअरिंग. या भागीदारीमुळे भारत जहाज बांधणी क्षेत्रात जागतिक स्तरावर प्रगती करणार आहे. प्रश्न क्रमांक 7. अमेरिकेचा सशस्त्र सेना दिवस 2026 मध्ये कधी साजरा करण्यात आला? योग्य उत्तर आहे 16 मे 2026. हा दिवस दरवर्षी मे महिन्याच्या 3ऱ्या शनिवारी साजरा केला जातो. प्रश्न क्रमांक 8. द बेंच, द बार, द बिजारे या पुस्तकाचे लेखक कोण आहेत? योग्य उत्तर आहे तुषार मेहता. या पुस्तकात न्यायालयीन क्षेत्रातील मनोरंजक अनुभव मांडण्यात आले आहेत. प्रश्न क्रमांक 9. 2026 साठी द मेटरेट्रिकल सोसायटीच्या फेलो म्हणून निवड झालेल्या पहिल्या भारतीय महिला शास्त्रज्ञ कोण आहेत? योग्य उत्तर आहे कुलजीत कौर मारहास. हा बहुमान मिळवणाऱ्या त्या पहिल्या भारतीय महिला शास्त्रज्ञ ठरल्या आहेत. प्रश्न क्रमांक 10. भारत सागरी विमा पूल सुरू करण्यामागचा मुख्य उद्देश काय आहे? योग्य उत्तर आहे परदेशी विमा कंपन्यांवर अवलंबून न राहता भारतीय जहाजांना युद्ध जोखीम संरक्षण देणे. हा उपक्रम भारताच्या सागरी व्यापाराला सुरक्षित विमा संरक्षण देण्यासाठी सुरू करण्यात आला आहे. प्रश्न क्रमांक 11. समुद्र प्रदक्षिणा मोहिमेत कोणत्या स्वदेशी जहाजाचा वापर केला जात आहे? योग्य उत्तर आहे IASV त्रिवेणी. या जहाजावर भारतीय महिला अधिकारी जगभ्रमंती करत आहेत. प्रश्न क्रमांक 12. भारत सरकारने सोने आणि चांदीवरील प्रभावी आयात शुल्क 6% किती टक्के केले आहे? योग्य उत्तर आहे 15%. व्यापार तूट कमी करण्यासाठी केंद्र सरकारने आयात शुल्क वाढवले आहे. मित्रांनो, तुम्हाला किती प्रश्नांची बरोबर उत्तरे माहिती होती? कमेंटमध्ये तुमचा स्कोर नक्की सांगा. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा आणि अशाच चालू घडामोडींसाठी चॅनल सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.